राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हाय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
मिळतो, पण या जन्माला आल्यानंतर मला देवाची भक्ती करू वाटणं, माझ्याकडून देवाची सेवा व्हावी, नाही मला देव भेटावा अशी इच्छा मनामध्ये नाही, त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ही वृत्ती अंतःकरणामध्ये जागृत होणे त्याहीपेक्षा कठीण आहे. पण ऐका, कोट्यावधी लोकांना माणसाचा जन्मही मिळतो, त्यामधील हजारो लाखो लोकांना देव भेटावा अशी इच्छाही वाटते, पण तो देव भेटून देणारे संत भेटणं मात्र हे त्याहीपेक्षा कठीण आहे. तिथं केवळ पुण्य असून चालत नाही, तिथं भगवंताची कृपाच असावी लागते. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. एका शंकराचार्यांनी एका जगद्गुरूंनी सांगितलं की दैवानुग्रह हे तुकम, आणि दुसऱ्या जगद्गुरूंनी सांगितलं की परी जग जेठी करुणा केली. एकच भाषा आहे. देवाची कृपा असेल तरच मिळते. सुभाषितकार वर्णन करतो एक की या जगामध्ये सगळ्या वस्तू काही ना काही मोल देऊन मिळतात. नाही तो म्हणतो हे जग म्हणजे बाजार आहे, या बाजारामध्ये प्रत्येक गोष्टीला काहीतरी मोल आहे. इथं काही गोष्टी धनाच्या बळावर मिळतात, काही गोष्टी सौंदर्याच्या बळावर मिळतात, काही गोष्टी सत्तेच्या बळावर मिळतात, काही गोष्टी कलेच्या विद्वत्तेच्या, प्रत्येक बळावरती काही ना काही गोष्ट मिळते. जिथं हे चालत नाही तिथं पुण्य चालतं. पण तो म्हणतो एक गोष्ट अशी आहे की तिथं केवळ पुण्य असून चालत नाही. तो म्हणतो तात मिले पुनि मात मिले, सच भ्रात मिले जुगती सुखदायी, राज मिले गजराज मिले सबसाज मिले मनवांछित पाई, लोक मिले परलोक मिले विधि लोक मिले वैकुंठ में जाई, सुंदर और सब सुखही मिले संत समागम दुर्लभ भाई. तो म्हणतो या जगामध्ये पुण्याच्या बळावर चांगले आईबाप मिळतील, चांगला भाऊ मिळेल, नाही गोड बोलणारी सुंदर दिसणारी बायकोही मिळेल, सत्तेमधलं उच्चतम पदही मिळेल, पण संत भेटण्याकरता केवळ पुण्य असून चालत नाही, त्या पुण्याबरोबर भगवंताची कृपा असावी लागते. आणि हरपालाचं ते पुण्य आणि ती कृपा आज उद्याला आलेली आहे. का? कारण साक्षात ज्ञानोबा नामदेव महाराज भेटलेले आहेत. हरपाल वारंवार दंडवत घालतोय, काय बोलावं कळेना. हरपालाने विनंती केली, माऊली माझं घर जवळच आहे, गरीब आहे मी, पण माझ्या घरी जर तुमचा चरणस्पर्श झाला, तुमचे चरण रज माझ्या घराला लागले ना, तर माझं जीवन उद्धरित होऊन जाईल. कृपा करून माझ्या घरी तुम्ही याल का? माऊली म्हणले ठीक आहे येतो की. हरपाल ज्ञानोबाऱ्यांना नामदेव महाराजांना घेऊन घरी गेला, पण घरी गेल्यानंतर काय द्यावं काय बोलावं कळेना. का? कारण प्रेमाची व्यक्ती भेटली की काय बोलावं हे कळत नाही. ज्ञानोबाऱ्या म्हणतात जी व्यक्ती भेटल्यानंतर काय बोलावं हे कळत नाही ना, ती व्यक्ती प्रेमाची व्यक्ती आहे. अथवा संभ्रमाची आयती स्नेह जैसाय व्यक्ती. एखादी व्यक्ती भेटल्यानंतर संभ्रमित अवस्था झाली की समजून घ्यावं ही व्यक्ती आपली प्रेमाची व्यक्ती आहे. हरपालाला कळेना काय बोलावं. हरपालानं गुळ दिला, पाणी दिलं, सांगितलं माऊली पुढचा गाव खूप लांब आहे, दुपारची वेळ झालेली आहे, गरीब आहे मी, साधारण आहे, पण माझ्या घरी जर तुम्ही दुपारचं भोजन केलं, काही नाही साधारण काहीतरी करील, पण कृपा करून जर माझ्या घरी तुम्ही ते जेवण केलं, ती सेवेची संधी जर तुम्ही मला दिली तर माझ्या 42 कुळाचा उद्धार होऊन जाईल. माऊली कृपा करून माझ्या घरी तुम्ही जेवाल का माऊली? माऊली म्हणले ठीक आहे जेवतो की, पण एक काम कर, जे करायचं ते लवकर कर, आम्हाला पुढं जायचं आहे. हरपाला आनंदित झाला, घरामध्ये गेला, बायकोला आवाज दिला, गा ऐकलं का? हरपालाची बायको धावत आली, काय झालं स्वामी, का बोलवलं मला? हरपाला म्हणला, गा ऐक, भाग्याचा उदय ते हे जोडी संत बाई, आज आपलं भाग्य उद्याला आलंय. अरे साक्षात पंढरीच्या पांडुरंगानं ज्यांची सेवा करावी त्या संतांची सेवा करण्याचा योग आपल्याला मिळालेला आहे. साक्षात ज्ञानोबा नामदेव महाराज आपल्या घरी आलेले आहेत, दुपारचं जेवण आपल्याकडे करणार आहे, छानपैकी स्वयंपाक कर. आनंदात आहे हरपाल. हरपालाला आपल्या परिस्थितीची जाणीव नाही आहे, आपण काय आहोत हे विसरून गेलेलं आहे. पण त्याची बायको म्हणते, ऐका ना स्वामी, माझी सुद्धा इच्छा आहे अशा संतांची सेवा करावी, नाहीतर या जन्माचं दुसरं काय सार्थक आहे. या जन्माला आल्यानंतर संतांची सेवा घडत नसेल, काही परोपकार घडत नसेल तर या जगण्याला काय अर्थ आहे. माझी सुद्धा इच्छा आहे, पण ऐका ना, गेल्या 2 दिवसापासून आपणच काही खाल्लेलं नाही आहे, घरामध्ये धान्याचा कणही शिल्लक नाही, काय त्यांना खायला घालायचं. हे वाक्य ऐकल्याबरोबर हरपालला आपल्या परिस्थितीची जाणीव झाली, आपली गरिबी काय हे कळाली. हरपाल रडायला लागला. मला सांगा, ज्या हरपालाला ज्ञानोबाऱ्यांना नामदेव महाराजांना पाहिल्यानंतर आनंद झाला होता, आता त्याला कळतंय की यांची सेवा करण्याची आपली पात्रता नाही, यांची सेवा करण्याची आपली लायकी नाही आहे. काय वाटलं असेल? हरपाल रडायला लागला. हरपाल देवाला म्हणतो, देवा गरिबी द्यावी रे देवा, साई इतना दीजे जामे कुटुंब समाये, मैं भी भूखा न रहू और साधू भी भूखा न जाए. देवा जास्त नको देऊ, थोडंच दे, किती दे, माझं घर समाधानी राहिलं पाहिजे आणि माझ्या द्वारामध्ये आलेला वारकरी संत साधू तो कधी विनमुख नाही गेला पाहिजे, एवढी तरी ताकद द्यावी देवा.
काय कळवा हरपाल्याला कळेना. हरपाल म्हणला गाईक आता एकच पर्याय आहे, मी पुन्हा वाटेवर जाऊन उभा राहतो, जो कोणी मला पहिल्यांदा भेटले त्याला लुटतो, धान्य आणतो, मग आपण यांना स्वयंपाक करूया. तू तोपर्यंत ज्ञानोबा नामदेव महाराजांबरोबर बोलण्यामध्ये त्यांना गुंतून ठेव, मी लगेच जातो लगेच येतो. हरपाल्यानं कुऱ्हाड घेतली, पुन्हा वाटेवरती उभा राहिला. वाट पाहते कोणीतरी येतंय का. मनोमन म्हणतो आज काय जास्त लागत नाही, थोडं जरी मिळालं तरी बास झालं. बास, या दोन महात्म्यांना तृप्त करण्या एवढं जरी मिळालं ना बास, याच्यापेक्षा जास्त मला लागत नाही. पण दुर्दैव असं की आज त्या वाटेनं कोणीच दिसेना. शेवटी हरपाल पांडुरंगाला विनंती करते, पांडुरंगा पाठव ना कोणाला तरी, शेवटची चोरी देवा. नाही यानंतर चोरीच करणार नाही, यानंतर जगणारच नाही देवा मी. अरे या दोन महात्म्यांची सेवा घडल्यानंतर काय जगून करायचंय, इथंच माझा जन्म सार्थक झाला, कोणाला तरी पाठव ना देवा. बराच वेळ झाला कोणीच येईना. मग मात्र हरपालाला राहावे ना, रडायला लागला. म्हणा देवा माझी लायकी नाही आहे, तू माझ्याकडे यावं हे मला मान्य आहे, पण देवा ऐक ना, माझ्या घरी आलेले ज्ञानोबा आणि माझ्या घरी आलेले नामदेव महाराज, त्यांना उपाशी जावं लागेल रे देवा, पाठव ना कोणाला तरी देवा. हे वाक्य ऐकलं मग मात्र पांडुरंगाला राहावे ना. का? कारण त्याचं सगळ्यात जास्त जीव, सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर ते नामदेव महाराजांवरती. नामदेव महाराजांना पदवीच आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रेम भांडारी आहे. देवाच्या प्रेमाचं भांडार म्हणजे नामदेव महाराज आहे. अहो त्या तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला ज्ञानोबा पांडुरंगाकडे जातात, म्हणतायत पांडुरंगा या नामदेव महाराजांना माझ्याबरोबर मी तीर्थयात्रेला घेऊन जाऊ का. त्यावेळेला स्वतः पांडुरंगानं ज्ञानोबाऱ्यांपुढे हात पसरले. जगाच्या मालकानं की ज्याच्या केवळ संकल्पानं ही पृथ्वी उत्पन्न व्हावी, या सृष्टीचा प्रलय व्हावा, तो भगवान परमात्मा ज्ञानोबाऱ्यांपुढे हात पसरते. म्हणतो ऐके ज्ञानराजा बोले जग जीवनू, तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती, परिएक मागणे आहे तुझं प्रती, आठवण चित्ती असू द्यावी. माऊली तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सगळं काही कळतं. नाही तुम्ही माऊली आहात, जगाची आई आहात, तुम्हाला सगळं काही कळतंय. पण हा नाम्या आहे ना, हा खूप भोळा आहे. आरुष साबडे नामे माझे वेळे, आरुष साबडे नामे माझे वेळे, मार्गी मागे पुढे सांभाळा, मार्गी मागे पुढे सांभाळा, मार्गी मागे पुढे सांभाळा. आरुष साबडे नामे माझे वेळे, पांडुरंगानं ज्ञानोबा म्हणालं माऊली तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सगळं काही कळते. पण हा नाम्या आहे ना, याला व्यवहारामधलं काही कळत नाही, हा भोळा आहे खूप. आरुष साबडे नामे माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळ. हा नाम्या मागं राहिला ना तर त्याच्याकडे लक्ष द्या, त्याला पुढं बोलवा, तो पुढं निघून जाईल, त्याला पुढून मागं बोलवा. नाही या नाम्याला जर तहान लागली ना, स्वतःहून म्हणणार नाही मला तहान लागली, पण याला लागलेली तहान माऊली तुम्ही जाणा. या नाम्याला जर भूक लागली ना, तो स्वतःहून म्हणणार नाही मला भूक लागली, पण याला लागलेली भूक माऊली तुम्ही जाणा. तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. मला याची खूप चिंता वाटते. कोणी म्हणावं? देवानं म्हणावं. आणि हरपाल म्हणतोय देवा त्या नामदेव महाराजांना भुकेला राहावं लागत असेल. देव म्हणतोय मी असताना जर नाम्याला भुकं राहावं लागत असेल तर माझ्या असण्याला काय अर्थ आहे, माझ्या अस्तित्वाला काय किंमत आहे. अरे कशाला कोणाला पाठायचं, मी स्वतः येतो की. स्वतः भगवंतानं लिहिलेलं एका सावकारा स्वरूप धारण केले, अंगावरती भरजरी कपडे घातलेत, अंगावरती सोनं घेतलं आहे, स्वतः रथ हाकत भगवान त्या जंगलामध्ये आलेले आहेत की जिथं हरपाल उभा आहे. त्या रथाचा आवाज ऐकल्याबरोबर हरपालानं ओळखलं की ज्या अर्थी रथ येतो त्या अर्थी कोणीतरी श्रीमंत व्यक्ती असली पाहिजे. बस आता फक्त आपल्या दोन नियमात बसला पाहिजे. ऐका बरं, हरपालावर शेवटचा प्रसंग आहे, पण हरपाल आपल्या नियमाला बाजूला सरत नाही. का? पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी. किती मोठा प्रसंग येऊ द्या, अरे मरण जरी पुढे उभं राहिलं ना तरी आपल्या नियमापासून बाजूला न ढळणं हे तर खरं वैष्णवाचं लक्षण आहे. तो रथ समोर आला, हरपाल रथामध्ये चढला आणि त्या रथ हाकणाऱ्या त्या सावकाराच्या गळ्याला धरून विचारलं, का रे तुझं नाव काय? कोणाला विचारतोय? देवाला. ऐका, तो म्हणते माझं नाव जगतपाल शेठ. एवढं अवघड नाव, मला काय करायचं, जाऊ दे, मला फक्त सांग तुला पंढरपूर माहिती आहे का? कोणाला विचारतोय? पंढरपूरच्या मालकाला विचारतोय. पण त्याला माहिती, याला जर खरं सांगितलं हा आपल्याला लुटणार नाही.
नाही अरे कोसलं पंढरपूर, मी कशाला त्या पंढरपूरला माहीत करून घेऊ. ते पंढरपूरला जाणं ते रिकामटेकड्या वारकऱ्यांची काम आहे. वाढीवच बोलला तर एवढं वाढीव बोलल्यानंतर महाराज हरपाले. त्याचं दररोजचं काम तेच आहे, मारणं आणि ठोकणं. त्यानं पहिला फटका ठेवून दिला. आता पहिला फटका बसल्यानंतर देवांनी शांत व्हावं ना, शहाणं व्हावं ना. दुसरा प्रश्न केला, मग तुला पांडुरंग तरी माहिती आहे का? पांडुरंगालाच विचारतो, अरे कोण पांडुरंग आहे, कसला पांडुरंग? मी शेठ माणूस, पैसे कमवणं माझं काम आहे, मला काय घेणं देणं पडलं कोणत्या देवाचं आणि कोणत्या पांडुरंगाचं, मला नाही माहीत पांडुरंग बिंडुरंग. एवढं वाडे बोलल्यानं हरपालानं ठोकला. जे काही धन आहे ते सगळं लुटून घेतलं, उघडा केला आणि त्या जंगलामध्ये सोडून दिला. हरपाल घरी धान्य घेऊन आला. पण आता ज्ञानोबाराय नामदेव महाराजांना दोघांनाच कसं काय बसवायचं म्हणून गावातल्या अन्य वारकऱ्यांनाही बोलवलं. ऐका, पंगत बसली, ताटाला ताट लागले, पाटाला पाट लागले, मांडीला मांडी लावून ज्ञानोबाराय नामदेव महाराज शेजारी बसले. पण इकडं ज्या सावकारानं मार खालाय त्याला वाटलं इथं येऊन मार खालेला आहे तर जेवणही खाऊन जावं. स्वतःहून त्या पंक्तीमध्ये उघड्या अंगाने येऊन बसला महाराज. पण कोणाचंच त्याच्याकडे लक्ष जाईना, कोणाचंच जाईना. का बरं? तुम्हाला माहिती आहे जेवताना माणसाचं लक्ष कुठं असतं, कोणती बादली येते एवढंच फक्त ध्यान असतं. कोणाचंच त्याच्याकडे लक्ष जाईना. पण ज्ञानोबारायांच्या नजरेमधून मात्र तो चुकला नाही. ज्ञानोबारांनी ओळखला, रे हा विशेष आहे, नाही ना हा तोच आहे. ज्ञानोबारांनी हरपाला आवाज दिला, हरपाला इकडे आहे. हरपाल धावत आला, काय झालं माऊली, काय सेवा करू? माऊली म्हणतात, अरे तिकडं त्या कोपऱ्यामध्ये उघड्या अंगानं कोण बसलं त्याला ओळखलं का? हरपालानं नजर फिरवली आणि हरपाल गडबडला. हरपालाला वाटलं यानं जर इथं बोंब उठवली तर हे न जेवताच निघून जातील, काय करावं? हरपाल म्हणतोय, माऊली तो न बोलवता जेवायला आलाय, बिना आमंत्रणाचा आलाय, आताच त्याला हाकून देतो, थांबा. म्हणून हरपालानं काठी हातामध्ये घेतली. दोन्ही हातानं काठी हरपालानं त्या सावकाराला मारायला उघडली. पण ज्ञानोबाराय त्याच्यापर्यंत पोहोचले. ज्ञानोबारायांनी गच्च मिठी त्यामध्ये आवळलंय आणि हरपालाला म्हणता, हरपाल कळतंय का तुला काय कळतोय? कोणाला मारतोय? अरे जो जन्म सहस्राच्यासाठी इंद्राधिकाही महाग भेटी. अरे ज्याची एक भेट घेण्याकरता इंद्राधिक देवांना हजारो जन्म वाट पाहावी लागते. योग्यांच्या ध्यानी ध्याता ना तोडसे. अरे योग्यांनी 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा त्यांच्या ध्यानामध्ये न जाणारा परमात्मा स्वतःहून तुझ्या घरी जेवायला आलेला आहे. आज्ञान दृष्टी टाक आणि ज्ञानदृष्टीने बघ कोण आलेले आहे. हे वाक्य ऐकल्याबरोबर हरपालाच्या हातातून काठी गळून पडली. अष्टसाध्वी भाव जागृत झाले. हरपाल रडायला लागला. पण ऐका, हरपालानं पहिला दंडवत पांडुरंगाला नाही केला, पहिला दंडवत ज्ञानोबारांना केला. का? संत दर्शने हा लाभ पद्मनाभ झुला. अरे माझी काय लायकी, माझ्या घरी देवाने यावं, पण देवाला यावं लागलं तर माझ्या घरी संत आलेत. हरपालाची क्रिया वाईट असेल पण हरपालाच्या क्रियेमागचा हेतू मात्र शुद्ध आहे. आणि तो भगवान परमात्मा क्रिया नाही पाहतो, हेतू पाहतो, तो अंतकरम पाहणार आहे. ऐका, सजन कसाया विकू लागे मांस. मांस विकणं सगळ्यात निंदनीय कर्म आहे, पण त्या कर्मामध्ये सुद्धा देवानं मदत करावी. का? कारण हेतू शुद्ध आहे. तो भक्ती पाहणार आहे. नाही नाही, त्याला भक्ती आवडते. अभंगाचं पहिलं चरण. हेची दान दे भक्ती आवडती दे, हेची भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा,
संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हे थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसारा कोणती भक्ती आवडते? हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. ऐका, ती भक्ती आवडते सांगत असताना तुकोबारांनी शब्द घातला थोर आवडते. तुकोबारांना काय सांगायचंय? देवा भक्ती आवडते, पण तुकोबारांनी एक विशेषण वापरलं, ते विशेषण आहे थोर. आणि व्याकरणाच्या दृष्टीने असं आहे की विशेषण विशेष्य भाव बदलला की त्या वाक्याचा अर्थ बदलतो. म्हणजे थोर हे शब्द, थोर हे विशेषण या वाक्यामध्ये तीनही पदांना लागतं. कर्त्यालाही लागतं, कर्मालाही लागतं आणि क्रियापदाला लागतं. देवालाही लागतं, भक्तीलाही लागतं आणि आवडते पदालाही लागतं. त्याचा अर्थ बदलतो. याला गोड उदाहरण आमचे गुरुवर्य गाथामूर्ती श्री राऊत बाबा सांगत असतात की एक वाक्य बघा, वाकड्या सुताराने दांड्या बसवल्या. हे एकच वाक्य, पण याचे तीन अर्थ होतात. विशेषण विशेष्य भाव बदलला की त्याचा अर्थ बदलतो. वाकड्या सुताराने दांड्या बसवल्या, सुताराने वाकड्या दांड्या बसवल्या आणि सुताराने दांड्या वाकड्या बसवल्या. वाकड्या सुताराने दांड्या बसवल्या म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे, एखादा माणूस जर पांगळा चालत असेल तर त्याला पांगळ्या म्हणायचं, पाहताना जर तिरका बघत असेल तर त्याला वाकड्या म्हणायचं. तसं त्या सुताराला नावच पडलं होतं काय? वाकड्या. वाकड्या नावाच्या सुताराने दांड्या बसवल्या. पहिला अर्थ, सुताराने वाकड्या दांड्या बसवल्या. सुतार चांगला होता पण दांड्या वाकड्या होत्या. सुताराने वाकड्या दांड्या बसवल्या. दुसरा अर्थ. तिसरा अर्थ, सुताराने दांड्या वाकड्या बसवल्या. दांड्या चांगल्या होत्या पण सुतारानं घेतलेली होती. नाही कळलं? कळण जेवसपर्यंत कळेन तुम्हाला. त्यानं दांड्या चांगल्या होत्या पण सुतारानं घेतल्या असल्यामुळे त्यानं चांगल्या असलेल्या दांड्या वाकड्या बसवल्या. सुताराने दांड्या वाकड्या बसवल्या. विशेषण विशेष भाव बदलला की त्याचा अर्थ बदलतो. तसं थोर देवा भक्ती आवडते. देवा थोर भक्ती आवडते आणि देवा भक्ती थोर आवडते. विठ्ठल विठ्ठल याचा विस्तार करायला गेलं की खूप मोठा विस्तार होईल. पण कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. माया शब्दाचा अर्थ मी सांगितला होता, मोह, आसक्ती, प्रेम. संसाराविषयीचं प्रेम काढावं, देवाला समर्पित करावं, असं देवाला भक्ती खूप आवडते. पण हे वाक्य ऐकल्याबरोबर बऱ्याच जणांना असं वाटतं, महाराज आमचे सगळे प्रयत्न संसार वाढावे म्हणूनच चाललेले आहेत. आम्ही उचललेला प्रत्येक पाऊल पुढे टाकतो कशाकरता? वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. संसार वाढण्याकरताच आमचे प्रयत्न चाललेत. तुम्ही सांगता संसारावर प्रेम करू नका. का बरं करू नये? ऐका, प्रेम संसारावर का करू नये त्याचं कारण एवढंच आहे, देवानं आपल्याला सगळ्यात मोठी देणगी जर काही दिली असेल तर देवानं आपल्या हृदयामध्ये प्रेम नावाची गोष्ट दिलेली आहे. ऐका, प्रेमासारखी पवित्र गोष्ट या जगामध्ये दुसरी कोणती नाही. पण प्रेम शब्द ऐकल्यानंतर आपल्याला जर विकार उत्पन्न होत असेल तर ते आपलं पाप आहे. ते आपलं पाप आहे. वास्तविक प्रेम, प्रेमानं देवाला जिंकता येत असेल तर त्या प्रेमामध्ये किती ताकद असेल, किती पवित्र असेल. देवानं सगळ्यात मोठं जर आपल्याला योगदान, सगळ्यात मोठं बक्षीस जर काय दिलं असेल तर ते प्रेम आहे. पण ऐका, ते प्रेम करण्याला पात्र सुद्धा या जगामध्ये केवळ देवच आहे. ते प्रेम करण्याला लायक फक्त देवच आहे. एकच प्रेम आहे, ते जर संसारावर केलं तर त्या प्रेमाला नाव येतं आसक्ती. आणि तेच प्रेम जर देवावर केलं तर त्याला नाव येतं भक्ती. एकच प्रेम आहे, ते जर संसारावर केलं तर क्षणाक्षणाला रडवतं. पण तेच प्रेम जर देवावर केलं तर क्षणाक्षणाला आनंद देतं. नाही, तेच प्रेम जर संसारावर केलं तर जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवून ठेवतं. पण तेच प्रेम देवावर जर केलं तर मोक्षाला कारण करून घेऊन ठेवतं. प्रेम एकच आहे, पण त्याचं पात्र बदललं की त्याचा परिणाम बदलतो. देवावर केलं तर सुख देते. संतांनी जे प्रेम केलं त्यानं त्यांना सुख दिलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. पण आपण केलेलं प्रेम आपल्याला रडवतं. नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल की वास्तविक सिद्धांताच्या दृष्टीनं जर पाहिलं तर या जगामध्ये कोणीच कोणावर प्रेम करत नाही. तर सगळेजण फक्त आणि फक्त सुखावर प्रेम करतात. फक्त सुखावर प्रेम करतात. माझे वाक्य नाही आहेत, बृहदारण्यक उपनिषदामधली श्रुती आहे, नवारे पत्युपकामाय पतिम प्रेम भवती, आत्मनस्तु कामाय पतिम प्रेम भवती. बायको नवऱ्यावर जे प्रेम करते ते नवऱ्याकरता करतच नाही. तो नवरा जोपर्यंत सुख देतोय तोपर्यंत नवऱ्यावर तिचं प्रेम आहे. या उलट नवारे जायाय कामा जाया प्रिय भवती,
आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवरा बायकोवर तोपर्यंत प्रेम करतो की जोपर्यंत ती सुख देते. एकदा कधी दुःख द्यायला लागली ना की मग ते घरी नसतात, ते कोर्टात असतात. ज्या अर्थी कोर्टामध्ये जातात, घटस्फोट घेतात, त्याचा अर्थ काय? सुखाकरता एकत्रित आले होते, सुख भेटलं नाही, दुःख भेटायला लागलं म्हणून वेगळं होतात. त्यामुळे तुम्ही म्हणसाल की महाराज सगळेजण पैशाच्या मागं धावत आहेत, मग पैशावर तरी सगळेजण प्रेम करत असतील ना? श्रुती म्हणते पैशावर सुद्धा प्रेम नाही करत. नवारे वित्तस्य कामाय वित्तम प्रेम भवती, आत्मनस्तु कामाय वित्तम प्रेम भवती. जोपर्यंत पैसा सुख देतोय तोपर्यंत माणसाचं पैशावर प्रेम आहे. आपल्या सगळ्यांच्या परिचयाची घटना आहे. 8 वर्षापूर्वी तत्कालीन सरकारनं एका रात्रीमध्ये निर्णय आणला की उद्यापासून 500 आणि 1000च्या नोटा बंद. ज्यांच्याकडे असतील त्यांनी बँकेमध्ये जमा करा, ज्यांच्याकडे जास्त असेल त्यांनी हिशोबासह जमा करा. आता आपल्यासारखे साधारण लोक होते, त्यांनी जमा केल्या, काहींकडे नव्हत्या सुद्धा. पण बऱ्याच महाभागांनी लुटत असताना विचारच केला नव्हता की याचा कधीतरी झाडा द्यावा लागेल, हिशोब द्यावा लागेल. मग त्यांची मोठी पंचायत झाली. अशा वेळेला पेपरला एक बातमी आली की हडपसरसारख्या ठिकाणी गटारीमध्ये 7 ते 8 गोण्या भरून 500 आणि 1000च्या नोटा सापडल्या. किती? 7 ते 8 गोण्या भरून. कशाच्या? नोटांच्या, पैशाच्या. ऐका, तर मला सांगा वास्तविक त्या पैशाची जागा कुठे आहे? तिजोरीमध्ये आहे का नाही? घरामध्ये की जी तिजोरी कोणालाच पाहायला भेटत नाही, त्या कर्त्या पुरुषालाच फक्त माहीत असते त्याच्या चाव्या कुठे आहेत, काय. पैशाची जागा कुठे आहे? तिजोरीमध्ये. पण त्या नोटा जर तिजोरीमध्ये सापडल्या असत्या तर त्या नोटांनी जेलमध्ये जायला भाग पाडलं असतं. दुःख द्यायला लागल्या की त्या नोटांची जागा कुठं आली? गाठा. जोपर्यंत सुख देत आहेत तोपर्यंत जागा कुठं? तिजोरीमध्ये. आणि दुःख द्यायला लागलं की नोटांची जागा कुठं? मी नोटांचं नाही सांगत, माणसांचं सुद्धा असंच आहे. लोक दादा भाऊ आपल्याला तोपर्यंत म्हणतात जोपर्यंत आपला खिसा गरम आहे. माझे शब्द नाही, तुकोबारा म्हणतात मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. मानतात लोक, पण कुठपर्यंत? जोपर्यंत आपण त्यांच्या सुखाला कारणीभूत आहे तोपर्यंत. एकदा का आपण त्यांच्या दुःखाला कारणीभूत ठरलो की आपलं स्थान आहे त्यांच्या जीवनामध्ये गटारीमध्ये. गाठारीमध्ये. अहो, ज्या म्हाताऱ्याच्या जीवावरती अख्खं घर उभं राहिलेलं असतं, एकदा का तो म्हातारा त्याचं नाक शेंबूड गळू लागलं की तो म्हातारा त्या घरामध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये पडलेल्या सांगत नाही कोणी. त्या घरामधले नवीन नवीन सोना लहान मुलांना म्हणतात बाळा तिकडं जाऊ नको, तिकडं भोकाडी बसली. कोण भोकाडी? की ज्या म्हाताऱ्यानं रक्ताचं पाणी करून हाडाची काढं करून सगळं घर उभं राहिलं, ज्याच्या एका शब्दावरती काही काळापूर्वी घर चालायचं, आज त्याच म्हाताऱ्यामध्ये काम करण्याची सुख देण्याची पात्रता राहिली नाही. त्याची स्थिती ती झाली. तुकोबारा म्हणतात गेली विरसरी मग त्याचे रांड मारी, मग नये तैसी सत्ता गेली मागीला आणता. एकदा कधी ताकद अंत काळी प्राण दयाला देवे राहती निराळी रांडा पोरे सकल अंत काळी प्राण दयाला देवे राहती संतांनी आपल्याला वारंवार सावध केलं की ज्यांच्यावर तुम्ही आयुष्यभर प्रेम करतायत त्यांचं प्रेम तुम्हाला शेवटला कळेल. कळेल अंतकाळी. ज्या वेळेला या शरीरातून प्राण निघतायत ना त्यावेळेला सगळे लांब राहतील. म्हणून संतांनी सांगितलं तुम्हाला सुखच पाहिजे ना तर सुख फक्त देवाकडे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. पांडुरंगा वाचून अर्थात देवा वाचून सुख कुठंच नाही आहे. म्हणून त्या प्रेमाला पात्र फक्त आणि फक्त देव आहे. पण महाराज जर त्या देवावर प्रेम केलं तर मग संसारामध्ये राहायचं कसं? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये ठेविले आनंते तैसे राहावे ठेविले आनंदे तैसे राहावे ठेविले आनंदे तैसे राहावे ठेविले आनंदे तैसे राहावे
आपल्यावरचं प्रेम काढून जर देवाला समर्पित केलं तर आम्ही संसारामध्ये राहायचं कसं? तर तुकोबाऱ्या सांगतात, तो देव तुम्हाला संसारामध्ये जसं ठेवील तसं तुम्ही राहायचं. ठेविले अनंते तैसेचे राहावे. या वाक्यावरती, या पदावरती अनेक स्वयंघोषित बुद्धिजीवींचा एक प्रश्न आहे की तुकोबाराय या वाक्यानं जगामध्ये दैववाद सांगतायत, लोकांना आळशी करतायत, ये रे हरी दे रे पलंगावरी, अशी वृत्ती तुकोबाऱ्या माणसांची करतात. असं अनेकांना जे स्वतःला बुद्धिमान स्वतः म्हणून घेतात अशांचा असा विचार आहे. पण वास्तविक आपल्या संतांनी कधीच दैववादाचा प्रचार नाही केला. संतांनी आधी प्रयत्नवाद सांगितला, मग दैवात सांगितलं. भाग्याचे नि भडसे आणि उद्यमाचे निमिषे. भाग्य लागतंय, पण त्या भाग्याच्या अगोदर उद्यम म्हणजे प्रयत्नही लागतायत, प्रयत्न लागतायत. मग ठेविले आनंद हे कधी? ज्या वेळेला एखादा प्रयत्न आपण करील तो प्रयत्न पूर्ण होईल, त्या प्रयत्नाचं फळ ज्या वेळेला प्राप्त करून घ्यायचं आहे तिथं मात्र ठेविले आनंते तैसीचे राहावे. विद्यार्थ्यानं वर्षभर परीक्षेचा अभ्यास करावा, परीक्षेपुरतासुद्धा अभ्यास करावा. परीक्षा झाल्यानंतर मात्र आता निकाल काय लागेल तिथं मात्र ठेविले आनंते तैसीचे राहावे. जर संतांनी दैववाद सांगितला असता, जर संतांनी आळस सांगितला असता, तर अर्जुन वास्तविक भगवंताकडं कर्म सोडायला आला होता ना. तरी देश त्यागे जाईजे का गिरिकंदर सेविजे. तो म्हणला मी आता युद्ध करणार नाही, येताना हंतुम इच्छा मी घृतोपी मधुसूदन. अरे यांनी मला मारलं तरी सुद्धा मी यांना मारणार नाही. कर्म सोडून दिलं होतं, पण भगवंतानं सांगितलं नाही अर्जुना, तुला कर्म करणं हे उचित आहे. जगी कीर्ती रुढवी, स्वधर्माचा मान वाढवी, या भारापासून सोडवी मेदिनी हे. कर्म असं कर की संपूर्ण जगामध्ये तुझी कीर्ती झाली पाहिजे, इतकं कर्म करावं. जर तुकोबाराने अर्थवाद सांगितलं, दैववाद सांगितला असता तर तेच तुकोबार आहे धरणेकर प्रकरणामध्ये म्हणले नसते, संकोचोनी काय झाला अशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे लहान का समजतो सत्ताला? तुझ्यामध्ये इतकी ताकद आहे की संपूर्ण ब्रह्मांडाला गिळंकृत करण्याचं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. संतांनी प्रयत्न सांगितला नाही असं नाही, सांगितला, पण प्रयत्न केल्यानंतर फळ काय भेटेल इथं मात्र दैववादच आहे. इथं मात्र ठेविले आनंते तैसीचे राहावे. का? कारण भगवद्गीतेचा सिद्धांतच आहे, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपला अधिकार केवळ आणि केवळ कर्म करण्यामध्ये, फळ काय भेटेल इथं मात्र ठेविले आनंते तैसीचे राहावे. विठ्ठल 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 महाराज. अनेक प्रसंग असे येतात की ते प्रसंग आपल्या अंतःकरणामधल्या समाधानाला ढळीत करतात, आपल्याला समाधानापासून च्युत करतात. अशा वेळेला मनामधलं समाधान टिकून ठेवायचं कसं? कसं ठेवायचं ते भक्तानं ज्यानं त्यानं, भक्त जर असेल तर ते समाधान तो टिकून ठेवतोच. मला भागवतामध्ये आलेला प्रसंग आहे, तो प्रसंग सांगतो माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका. महाभारताचं युद्ध सुरून 10 दिवस उठून गेले होते. 9व्या दिवशी महाभारताच्या युद्धामध्ये भीष्माचार्य शरपंजरी पडले, सर्वांगामध्ये बाण शिरले. आता कौरव सेनेचे सेनापतीपद द्रोणाचार्यांकडे आलं. द्रोणाचार्य नवीन सेनापती झाले, पण त्या दुर्योधनाला सारखं असं वाटत होतं की वास्तविक हे युद्ध पहिल्या दिवशी संपायला पाहिजे होतं. का? कारण वास्तविक हे युद्ध 10 दिवस चालावं असं सामर्थ्य पांडवांकडे नाहीच आहे. सैन्याची तुलना जर केली तर माझ्याकडं 11 अक्षोहिणी सैन्य आहे, पांडवांकडे किती आहे? 7च अक्षोहिणी आहे. बरं महारथी जर पाहिलं तर पांडवांकडं कोण आहे? 5 पांडवचे. माझे 100 भाऊ, आम्ही 100 जण. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, जयद्रथ, कर्ण, अश्वत्थामा यासारखे अनेक महारथी माझ्याकडे. म्हणून मला असं वाटत होतं की हे युद्ध पहिल्या दिवशी संपायला पाहिजे होतं, पण हे युद्ध 10 दिवस का चालावं? काळजी वाटायला लागली त्या दुर्योधनाला. शेवटी त्याचा दाजी तो जयद्रथ आला, म्हणला अरे उद्याच्या युद्ध संपवतो मी, उद्याच्या उद्या संपवतो, फक्त त्या अर्जुनाला बाहेर काढ, बाकी सगळ्यांना मी एकटा हरवतो. कसं काढायचं अर्जुनाला बाहेर याची योजना तू आख, बाकी सगळ्यांना कसं मारायचं मी ठरवतो. योजना तयार झाली. दुसरीकडं आक्रमण करण्यात आलं. अर्जुनाला तिकडं जायला भाग पाडलं आणि त्या जयद्रथानं द्रोणाचार्यांना आपल्याबरोबर घेऊन चक्रव्यूहाची रचना केली की ज्या चक्रव्यूहाचं भेदन करणं हे पांडवांमध्ये फक्त आणि फक्त अर्जुनाला शक्य होतं. ते सामर्थ्य फक्त अर्जुनाकडं, पण अर्जुन तिथं नव्हता. मग आता काय करायचं? जर या चक्रव्यूहाला इथं थांबवलं नाही तर हे युद्ध आजच संपून जाईल. काय करायचं? अशा कोणाचं धाडस होईना. अशा वेळेला पांडवांमध्ये अर्जुनाचा सुपुत्र असणारा अभिमन्यू, तर अभिमन्यू पुढे आला, म्हणला अरे मी करू या चक्रव्यूहाचं भेदन, मला माहिती कसं करायचं आहे. अर्थात त्यानं आईच्या गर्भामध्ये असताना भेदन कसं करायचं हे माहिती होतं, पण बाहेर कसं यायचं त्याला माहीत नव्हतं, सगळ्यांना माहिती आहे. त्यानं ते धाडस दाखवलं. ऐका
केवळ अभिमन्यूनं धाडस नाही दाखवलं, अभिमन्यूनं आपल्या पराक्रमाच्या जोरावरती त्या चक्रव्यूहाचं भेदनही केलं. आतमध्ये गेलेला अभिमन्यू दिवसभर लढत राहिला. केवळ लढला नाही, हसत हसत लढत राहिला. एका महारथ्याबरोबर नाही, 6 महारथ्यांबरोबर. जयद्रथ, अश्वत्थामा, कर्ण, दुःशासन, दुर्योधन, द्रोणाचार्य यासारखे महारथी पुढे उभे आहेत. पण तो अभिमन्यू डगमगला नाही, लढत राहिला, हसत हसत लढला. 6 जण एकत्रित आले, 6 जणांनी हात टेकले, पण अभिमन्यूने हात नाही टेकले. काय लढला असेल अभिमन्यू. ज्ञानोबारांनी अभिमन्यू लढत होताना त्याचं वर्णन केले. ज्ञानोबारा सांगतात अभिमन्यू ज्या वेळेला लढत होता ना त्यावेळेला तो अभिमन्यू वाटतच नव्हता. हा सुभद्रा हृदयानंदनू जो अपरू नवा अर्जुनू. अभिमन्यू युद्ध करताना अभिमन्यू वाटतच नव्हता, जणू काय दुसरा अर्जुन तिथं अवतरित झालाय असं युद्ध तो करत होता. काय लढत असेल अभिमन्यू. पण ऐका, 6 जणांना मारणं शक्य नाही झालं. शेवटी 6 जण एकत्रित आले, कपट बाळानं छळ करून त्या 6 जणांनी अभिमन्यूचं मस्तक उडवलं आणि अभिमन्यू धारातीर्थी पडला. अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. ऐका, अभिमन्यू पडल्यानंतर पांडव रडायला लागले, यामध्ये नवल नाही. ज्यांनी अभिमन्यूला मारलं ना ते कौरवसुद्धा हळहळ करायला लागले. काय लढला असेल अभिमन्यू. पण आता प्रश्न असा होता की अभिमन्यू गेल्याची बातमी सुभद्रेला सांगायची कशी. अर्जुन घाबरला. अर्जुन भगवंताला म्हणतोय, देवा सुभद्रा ही बातमी ऐकल्यानंतर जीवाचं काय बरं वाईट करून घेईल, सांगता येत नाही देवा. म्हणून सुभद्रेला सांगायचं काम देवा तुमचं आहे, देवा तुम्ही जाऊन सांगा. भगवान म्हणाले, मी का सांगू, बायको तुझी आहे, मुलगा कोणाचा गेलाय, तुझं गेलाय, तुझं सांगणं काम आहे, तुझं कर्तव्य आहे. अर्जुन म्हणला, बायको जरी माझी असली तरी बहीण तुमची आहे, तुम्ही जाऊन सांगा. भगवान म्हणाले, माझी बहीण आहे, ज्या वेळेला तिचं लग्न करायचं त्यावेळेला नाही म्हणला तुमची बहीण आहे, माझी बहीण आहे, ज्याला द्यायची त्याला द्या. त्यावेळेला मात्र संन्यासी तुवा होऊन जेनी चोरून गेली माझी बहिणी, स्वतः संन्यासी होऊन आला आणि तिला पळून घेऊन गेलास. अर्जुन म्हणला, देवा मला ते बाकीचं काही माहीत नाही, मला फक्त एवढंच माहिती आहे की या जगामध्ये समजावून सांगण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या इतकं श्रेष्ठ कोणी नाही, तुमचा हात कोणी धरू शकत नाही. का, मला युद्धाला तुम्हीच तयार केलं आहे ना. म्हणून सुभद्रेला समजावून सांगण्याचं काम तुमच्याकडे आहे, तुम्ही सांगा. भगवान म्हणाले, ठीक आहे मी सांगतो अभिमन्यू. स्वतः भगवान सुभद्रेच्या शामियानाकडे निघाले. सुभद्राच्या शामियानामध्ये ज्या शिबिरामध्ये बसलेले, शांतपणे बसलेले भगवान तिथं आले. पण अचानक कसं काय सांगावं एखाद्या मातेला की तुझा मुलगा गेलाय. म्हणून भगवंतानं दुसऱ्या विषयाला हात घातला. म्हणजे सुभद्रे काय चाललंय, कसं चाललंय. हे वाक्य ऐकलं सुभद्रा भगवंताकडे आश्चर्यानं पाहते, म्हणते, देवा हे काय विचारणं झालं का. अहो, ज्यांच्या जीवनामध्ये साक्षात श्रीकृष्णाची संगती आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद समाधान सोडून दुसरं काय असणार आहे. जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी येतात जातात, प्रारब्धानुसार सत्ता येते जाते, पैसा येतो जातो. काही लोक सुखाच्या काळात आपल्या मागे पुढे राहतात, तीच लोक दुःखाच्या काळामध्ये प्रतिकूल काळामध्ये कुठं निघून जातात काही कळत नाही. देवा आम्हाला सगळे प्रसंग भोगायला आले देवा. नाही आमच्या वाट्याला दुःखच जास्त आलं, पण त्या सगळ्या प्रसंगामध्ये देवा तुम्ही आमच्याबरोबर होतात ना देवा, त्यामुळे समाधान आहे. जोपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर आहात ना तोपर्यंत काय चाललंय कसं चाललंय हे विचारायचंच नाही देवा. तुम्हीच सांगा तुमचं कसं चाललंय, युद्ध कसं काय चाललंय. भगवान म्हणाले, सुभद्रे युद्धाबद्दलच बोलायला लावलंय. चांगलं चाललंय देवा युद्ध, पांडव या युद्धामध्ये जिंकतील ना देवा. भगवान म्हणाले, तसं नाही सुभद्रे, मी तुझ्या मुलाबद्दल अभिमन्यूबद्दल सांगायला आलो आहे. काय सांगता देवा, माझा अभिमन्यू चांगलं युद्ध करतोय ना, माझ्या अभिमन्यूमुळं या युद्धामध्ये पांडवांना विजय मिळेल ना देवा. असा कसा वाया जाईल देवा, मुलगा कोणाचा आहे, माझा मुलगा आहे. अहो, मुलगा जरी माझा असला तर युद्ध कोणाकडे शिकलाय, तुमच्याकडे शिकलाय, तुमचा शिष्य आहे देवा, असं कसा वाया जाईल. भगवान म्हणाले, तसं नाही सुभद्रे, मी अभिमन्यूबद्दल दुसरं सांगायला आलं आहे. काय सांगता देवा, माझा अभिमन्यू मला भेटायला येतोय का, त्याच्या स्वागताकरता आरतीचं ताट तयार करू का. नाही ग सुभद्रे, तुझा अभिमन्यू आता येणार नाही. का देवा, तुकडे दुसरीकडे युद्धावर गेलाय का, दुसऱ्या कामगिरीवर पाठवलं का त्याला. भगवान म्हणाले, सुभद्रे तुझा अभिमन्यू न येण्यासारखे ठिकाणी गेलाय. सुभद्रा म्हणते, काय बोलता देवा, काहीतरी काय बोलता. माझा अभिमन्यू मला न सांगता कुठं जात नाही देवा, माझा एकुलता एक मुलगा आहे, मला विचारल्याशिवाय कुठं जात नाही तो. काहीतरी काय बोलता. देवाला कळे ना कसं काय सांगावं. म्हणून भगवंतानं डोळे बंद केले ना, ऐक म्हणले सुभद्रे ऐक. आजच्या युद्धामध्ये त्या कौरवांनी पांडवांना हरवण्याकरता सगळ्यात मोठी उपाययोजना केली.
चक्रव्यूहाची योजना केली की ज्या चक्रव्यूहाचं भेदन करणं तुझा नवरा अर्जुन सोडून दुसरं कोणाला शक्य नव्हतं, तुझा अर्जुनही तिथं उपस्थित नव्हता, त्यावेळेला तुझ्या शूर मुलानं, तुझ्या वीर मुलानं ते धाडस दाखवलं नाही, त्यानं स्वतःच्या पराक्रमावरती त्याचं भेदनही केलं. आतमध्ये गेलेला अभिमन्यू एकटा लढत राहिला सुभद्रे, संध्याकाळपर्यंत एकटा लढला. एका महारथाबरोबर नाही, 2 महारथाबरोबर नाही, 6 महारथांबरोबर एकटा लढला. त्याच्यामध्ये तुझ्या नवऱ्याचा गुरु द्रोणाचार्य होता, पण त्यांनी देखील हात टेकले, पण अभिमन्यू हसत हसत लढत राहिला सुभद्रे. नाही मारता आलं तुझ्या अभिमन्यूला कोणाला, पण शेवटी 6 जण एकत्रित आले आणि 6 जणांनी कपट बाळानं छळ करून तुझ्या अभिमन्यूचं मस्तक उडवलं सुभद्रे. तुझा अभिमन्यू गेला. देवाला वाटलं एवढं ऐकल्यानंतर सुभद्रा काय करेल, माझ्यावर धावून येईल का छाती बडवून घेईल, पण भगवंतानं सुभद्रेकडे पाहिलं तर सुभद्रा तशीच शांत बसलेली. देवाला वाटलं हिला ऐकायलाच गेले नाही. भगवान अजून जवळ गेले म्हणून सुभद्रे ऐक, तुझा एकुलता एक मुलगा अभिमन्यू, शूर अभिमन्यू, वीर अभिमन्यू आज पराक्रम दाखवून धारातीर्थी पडलाय, मोक्षाला प्राप्त झालाय. तुझा अभिमन्यू गेला. सुभद्रेचं 1 नाही 2 नाही, देवाला वाटलं हिला वेळ लागलं का काय. भगवंतानं सुभद्रेच्या खांद्याला धरलं. सुभद्रे ऐकलं का, तुझा अभिमन्यू मेला. सुभद्रा म्हणती कळलं ना देवा, मला येतंय मला ऐकायला. भगवान म्हणतो तुला कळालं तुझा मुलगा गेला आणि तुझ्या डोळ्यामध्ये अश्रूचा एक थेंबही नाही सुभद्रे, तुला रडायला नाहीत सुभद्रे. सुभद्रा म्हणते नाहीत देवा रडायला. का सुभद्रे, तू रडलं पाहिजे सुभद्रे, तुझा एकुलता एक मुलगा गेलाय सुभद्रे, तू रडलं पाहिजे. तुझ्या मनामध्ये जे काय असेल ना सुभद्रे, ते रडण्याच्या माध्यमामधून मोकळं कर सुभद्रे. तू रड सुभद्रे, तू रडलं पाहिजे सुभद्रे. सुभद्रा म्हणते नाहीत देवा मला रडायला, माझ्या मनामध्ये काही नाहीच तर का रडू मी, नाहीत मला रडायला. भगवान म्हणाले नाहीत रडायला, मला कारण तरी सांग ना सुभद्रे, का रडत नाही तू, मला फक्त कारण सांग सुभद्रे. ऐका, सुभद्रेने जे कारण सांगितलं ना, महत्त्वाचं कारण. सुभद्रा म्हणते देवा माझा अभिमन्यू आजच्या युद्धामध्ये गेला, ठीक आहे, अहो माझा मुलगा गेला, मला दुःख आहे ना देवा. माये पुढून बाळक, काळे नेता एकुलते एक. ज्ञानोबाऱ्या सांगतात आई पुढून एकुलता एक मुलगा जावा, काळानं न्यावं, काय दुःख होतं त्याला आई व्हावं लागतं देवा, तुम्हाला काय कळणार आहे. माझा अभिमन्यू गेला आजच्या युद्धामध्ये, त्याला मारण्याकरता 6 जण आले असतील एकत्रित, ते निमित्त असतील देवा, पण माझा अभिमन्यू आज मारावा ही कोणाची इच्छा होती देवा. भगवान म्हणाले म्हणजे, अहो म्हणजे काय, मला सांगा तुमच्या इच्छेशिवाय या जगामध्ये कोणती घटना घडते, कोणती घटना घडते. तुम्ही सांगितलं ना माझ्या नवऱ्याला उपदेश करताना, गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. अहो तुम्हीच सांगितलं ना 11व्या अध्यायामध्ये, कालोस मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, तर मी काळुगा आहे पुढे, लोकसंहाराला गी वाढे, लोकांना मारणारा काळ मी आहे, हे कोणी सांगितलं देवा. चाले हे शरीर कोणाचे, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा तुमच्या सत्तेशिवाय हलत नाही. नाही ना देवा, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आवळे सूर्यासी चालणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आवळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडात नारी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडात धनी, वर्मळे जानोनी शरण आलो, वर्मळे जानो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडात धनी, वर्मळे जानोनी शरण आलो, वर्मळे जानो. सुभद्रा म्हणते देवा सांगा ना मला कोणती अशी घटना आहे की ती तुमच्या इच्छेशिवाय घडते. नाही नाही, या जगामध्ये जन्माला आलेल्या माणसाच्या डोळ्याच्या पापणीची लवलव सुद्धा देवा तुमच्या इच्छेशिवाय घडत नाही. मग माझा अभिमन्यू मारावा ही कोणाची इच्छा होती, कोणाची इच्छा होती. भगवान म्हणाले हो सुभद्रे माझी इच्छा होती. मग देवा मला सांगा माझा अभिमन्यू गेला याचं मी दुःख करू का तुमची इच्छा पूर्ण झाली याचं मी समाधान मानू. देवाला काहीच बोलता येईना.
सुभद्रा म्हणते काही बोलू नका, ऐका, माझा अभिमन्यू गेला याचं मला दुःख आहेच हो देवा, पण त्याहीपेक्षा तुमची इच्छा पूर्ण झाली ना देवा, त्याचं समाधान मला अधिक आहे देवा. का? कारण तुम्ही आमच्या जीवनामध्ये आणलेला प्रत्येक प्रसंग हा आमच्या कल्याणाकरता असतो. नाही नाही देवा, ते आमच्या कर्माचं फळ आहे देवा, ते आम्हाला भोगणं हेच आमचं उचित आहे देवा. का? कारण त्या फळाविषयी, त्या भोगाविषयी जर आम्ही उद्वेग करत राहिलो तर आम्हाला पुन्हा दुःखच भोगावं लागेल. अभंगाचं तिसरं चरण. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, 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 भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, फेविले अनंते तैसे चिरावे, फेविले अनंते तैसे चिरावे, भोगणे संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, फेविले अनंते तैसे चिरावे, फेविले अनंते तैसे टाळे वाजवा. विठोबार कुमाई, हो बार कुमाई, हे विठोबार कुमाई, 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 कुमाई, विठोबार कुमाई, कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. महाराजांनी सांगितलं, तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की आलेल्या कोणत्याही भोगाविषयी जर आपण उद्वेग करत राहिलो तर तो उद्वेग आपल्याला पुन्हा दुःखच भोगायला लावेल. का? कारण आपण केलेलं कर्म हेच आपल्याला भोगायला येतं. वास्तविक जर पाहायला गेलं तर ज्ञानोबा सांगतात, या जगामध्ये कोणी कोणाला सुखही देत नाही, कोणी कोणाला दुःखही देत नाही. वाचोनी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. ज्ञानोबा सांगतात, या जगामध्ये कोणी कोणाला सुखही देत नाही आणि कोणी कोणाला दुःखही देत नाही. एखाद्याच्या वाट्याला जर वारंवार सुख येत असेल तर त्यानं समजून घ्यावं आपलं काहीतरी पुण्य आहे, आणि एखाद्याच्या वाट्याला जर वारंवार दुःख येत असेल तर त्यानंही समजून घ्यावं की आपलं काहीतरी पाप आहे. इथं कोणी कोणाला सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. आपण केलेलं कर्म ते आपल्याला भोगावं लागतं. देव देतो पण तो आपल्या कर्मानुसार फल देतो. त्याला नावच आहे कर्मफलदाता. तो कर्माच्या फलानुसार देणार आहे.
आपल्याला भोगावं लागतं यामध्ये नवल नाही. संत जरी इथं आले तरी त्यांनी देखील त्यांचं कर्म भोगून संपवले. होईल तो भोग भोगी ना आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ. किंवा देव जरी इथं आला तरी त्याला सुद्धा ते कर्म भोगावं लागतं. प्रभू झाला तरी संसाराचा दास इथं आल्यानंतर प्रत्येकाला ते भोग भोगावं लागतात. मग तुकोबाराय सांगतात, भोग भोगताना आई उई करू नका. जर काळजी करायची असेल, दुःख करायचं असेल, चिंता करायची असेल तर कर्म करताना करा. कर्म करताना जर लाज वाटत नसेल तर कर्म भोगताना सुद्धा लाजू नका. तुकोबारांचे शब्द आहेत, तुका म्हणे येथे झाकतील डोळे आणि भोग देते वेळी येईल कोळी. येथे म्हणजे कर्म करताना डोळे झाकून जर करता, कर्म करताना जर कोणाचं दुसऱ्याचं एका चोरीचं हे जर पाहत नसाल तर ज्या वेळेला भोगायला तर त्यावेळेला देवाला उगाच त्यामध्ये स्वतः देवाला ओढू नकास. तुमचं कर्म आहे, तुम्हाला भोगावं लागते. ठीक आहे, महाराज कळाला आम्हाला भक्ती कशी करावी, संसारावरचं प्रेम काढावं, ते देवाला समर्पित करावं. आपण मात्र संसारामध्ये समाधानी चित्तानं राहावं, देव जसं ठेवील त्या स्थितीमध्ये राहावं. आलेला प्रत्येक प्रसंग आपल्या कर्माचं फळ आहे म्हणून ते भोगत राहावं, भोगून संपावं हेही कळालं. पण आता महाराज आमच्यासमोर जो संसार आहे त्या संसाराची काय वाट, त्याची वाट तुकोबारा अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तयावरी भार, तयावरी भार, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तयावरी भार, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तयावरी भार, तयावरी भार, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तयावरी भार, तुका म्हणे घालू. हा संसार देवा पाय, संसार, 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 वाहू संसार देवा पाय, वाहू संसार देवा पाय, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, तैसे धीरा, तैसे धीरा, ठेविले आनंदे. संसार देवा पायी, वावा संसार देवा पायी, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, तैसे धीरा, ठेविले आनंदे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. संसारावरचं प्रेम काढून जर देवाला समर्पित करावं तर त्या संसाराची काय वाट आहे तुकोबारांनी सांगितलं. वास्तविक त्या संसाराचं परिपालन, त्या संसाराचं पोषण ज्यानं त्या संसाराला निर्माण केलेले तो भगवान परमात्माच करतोय.
तोच सगळं करणार आहे. आपण उगाच आपल्याकडे अहंकार घेऊ नये. मी करतोय, माझ्यामुळं होतोय, अहंकार बाजूलाच सारावा. सगळं काही त्याच्या इच्छेनं घडतंय म्हणून त्याच्या चरणावरती त्या संसाराचा भार समर्पित करावा. आपण मात्र संसारामध्ये आसक्तीरहित समाधानी चित्तानं राहावं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. असा या अभंगाचा गुरुवरांच्या बुद्धीनं, गुरुवरांच्या कृपेनं जो काही मला अर्थ स्फुरला तो ठिकाणी सांगितलं. यामध्ये जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत, पण जे काही बरोबर असेल ते निश्चितच वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री वेदांत भास्कर श्री जंगली महाराज शास्त्रीजी आणि वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय गाथामूर्ती श्री रामभाऊजी महाराज राऊत या दोन महात्म्यांचा कृपाप्रसाद आहे. ज्ञानेश्वरीची कृपा आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवित असे. पुन्हा एकदा या सेवेची संधी मला ज्यांनी उपलब्ध करून दिली ते आमचे आदरणीय परमार्थ श्री गोसेवक संजय बापू यांनी सेवा दिली त्याबद्दल त्यांचे आभार. सर्व बालेवाडी ग्रामस्थ मंडळी सर्वांचे आभार. या सेवेकरता उपस्थित सर्व प्रामुख्यानं आदरणीय आमचे सन्मित्र श्री कैलास महाराजजी, हे ठिकाणी उपस्थित सर्व गायक मंडळी, आमचे गुरुबंधू सोमेश्वर महाराज, बुसडे महाराज, आदरणीय गोरे महाराज, माझे मोठे बंधू आदरणीय आमचे मुळशीभूषण श्री सोमनाथ महाराजसाठी, सर्व वादक मंडळी, सर्वांचा मला परिचय नाही तरी देखील सर्वांच्या गोड उपस्थितीमध्ये ही सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करतो. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, कोणा कारणे हे झालेचे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. सांगा, चाल सांगा. तू का म्हणे घालू, तू का म्हणे घालू, दयावरी भार, तू का म्हणे घालू,
चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान,
कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. सर्वांनी शांतता राखा. वर्धापन दिनानिमित्त चालू असलेला अखंड आहे ना फक्त शांतता राखा. या ठिकाणी हरिभक्तपरायण ओंकार महाराज धुळे कोडवण आता सध्या वास्तव्य आनंदी इथे आहे आणि ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी रोहित महाराज बालवडकर आपले विटेकरी यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. रोहित महाराज बालवडकर कुंडली गोवर्धन हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. हरिभक्तपरायण अमित क्षीरसागर यांचा सत्कार दत्ता महाराज दर्शिले आपल्या शुभ हस्ते होतो. या कायम सत्कारानंतर वैभव महाराज धुळे यांचा सत्कार अजित पाटील म्हणजे बालवडकर अजित पांडुरंग बालवडकर पाटील यांच्या शुभ हस्ते हरिभक्तपरायण वैभव महाराज धुळे ज्यांचे कीर्तन झाले त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर पखवाजे आपले वाजवतात आणि आपल्या गावातील पखवाज तयार केलेले आहे. त्यांचे विद्यार्थी आपल्या गावात छोटे छोटे विद्यार्थी हा पण विद्यार्थी त्यांचाच. हरिभक्तपरायण सोमनाथ साठे यांचा सत्कार रवी आनंद बालवडकर यांच्या शुभ हस्ते होतो. या ठिकाणी अनेक गायक पण आलेले आहेत पण ते थांबणार आहेत. त्यामध्ये काल्या दिवशी त्यांचा सन्मान होणार आहे. या ठिकाणी सकाळी सत्यवान विलास बालवडकर यांच्या वतीने झाला होता. विद्यार्थी भोजन मारुतीरामभाऊ रानडे महाप्रसाद कैलासवासी जयवंत मैफली बालवडकर व कैलासवासी चंद्रभागा जयवंत बालवडकर यांच्या स्मरणार्थ सोपान जयवंत बालवडकर, शांताराम जयवंत बालवडकर व दानाजी जयवंत बालवडकर तसेच लक्ष्मीमाता मित्र मंडळ आणि विठ्ठल रुक्मिणी विश्वमंडळ बालेवाडी यांच्या वतीने आता महाप्रसाद आहे. तसेच कीर्तनकार मानधन विशाल भीमाजी बालवडकर यांच्या वतीने आहे. तसेच संध्याकाळचं वारकरी भोजन हरिभक्तपरायण रोहित रामदास बालवडकर यांच्या वतीने होणार आहे. या ठिकाणी आज 5वा दिवस 4था दिवस अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आपण सर्वजण या सप्ताहाचा आनंद घेत आहे. आयोजन सर्व आमचे ग्रामस्थ बालवडकर बालेवाडी मंडळी आहेत. बालवडकर नसते बालेवाडीकर मंडळी आपण सर्वजण या सप्ताहाचं आयोजन करत आहोत. येवले स्वरूप लाविले द्वारी तयाचा विलो गगनावरी असं माऊलीने म्हटल्याप्रमाणे एक छोटंसं एक आपल्या गावामध्ये एक छोटंसं भैरवनाथ मंदिरामध्ये चालू केलेला हा छोटासा काकडारती म्हणा त्यानंतर सप्ताह आणि या सप्ताहाचं स्वरूप हा दिवसेंदिवस वाढते. हे सगळं हे जे श्रेय आहे ते आपल्या पूर्वजांनी हे झाड लावले आणि त्याची फळं सगळं खातो आपण म्हणजे टाकतोय. या सर्व पूर्वजांना आपण मनापासून धन्यवाद देऊ की त्यांच्यामुळं आज हा सर्व एवढा समुदाय आणि ही परिसरामधील बाणेर असेल, वाकड, हिंदवडी, पाषाण, बावधन असेल किंवा माळुगी असेल नंतर फार औदपासून सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी येतात आणि या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करतात. त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पद्धतीने चाललेला हा जो कार्यक्रम आहे त्यात सगळ्यांचा सहभाग आहे. कोणी 50 रुपये देऊ, कोणी 500 देऊ, कोणी 5000 देऊ, 50,000 रुपये देऊ. आज हा जो कार्यक्रम आहे ते प्रत्येकाने फक्त पैशानेच होत नाही तर तन मन धन लावून हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं श्रेय आहे. सर्वांनी या श्रेयामुळेच अतिशय मूठ मानली आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे.
ते सगळं श्रेय मी पुन्हा आपल्या सर्वांना देतो. त्यामुळं आपण सर्वजण हा कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतो. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे आता या ठिकाणी दानशूर व्यक्ती तयार झालेत. पुढच्या वर्षीचे सुद्धा आता पुढच्या वर्षीचे सुद्धा ज्यांना पंक्ती वगैरे द्यायचे आहेत त्या सुद्धा व्यक्तीने संपर्क साधला की आमच्या पुढच्या वर्षीच्या पंक्ती घेऊन टाका. म्हणून हा सप्ताह पुढे आणि मलाही सगळ्यांना विनंती करतो की या ठिकाणी अन्नदानासाठी आलेल्या प्रत्येकाला अन्नदान मिळाल्याशिवाय कोणीही जाऊ नका. अन्नदान भरपूर असेल, फक्त आपली थोडीशी आपली सहकार्याची अपेक्षा आहे की गर्दी करतात, थोडी गर्दी करू नका. प्रत्येकाला वाढता येईल आणि वाढप्यांना वाढता आलं पाहिजे आणि भोजन सगळ्यांना शांततेत मिळालं पाहिजे एवढीच विनंती आमची सगळ्यांची आहे. सगळ्यांनी शांततेत त्याचा आनंद घ्या आणि आलेल्या परिसरात आलेले खूप लांबून मंडळीत असतात त्यांनाही त्याचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे. काही लोकांना वाटतं की हे बाहेरचे लोक आहेत, बाहेरचे नाही, हे आपल्याला जोडलेले लोक आहेत, कोणी बाहेरचा नाही आणि जवळचा आहे. मी सगळ्यांना विनंती करतो ही सगळे आपलीच आहेत. कारण सर्वे संतू निरामय सर्वे काय बदलाय पश्चिम थोडं अवघड आहे. सगळ्यांना आनंद मिळावा एवढं आवश्यक आहे. आता मंडळाचा सन्मान करते लक्ष्मीमाता मित्र मंडळ आणि विठ्ठल रुक्मिणी विशी मंडळ. कृपया आपण सर्वांनी यायचे. महाराजांच्या लक्ष्मीमाता मित्र मंडळ आणि भिशी मंडळ विठ्ठल रुक्मिणी भिशी मंडळ शांतता रंगापासून घ्या. पंक्तीला बसून नका. 2 मिनिटं पंक्तीला तुमचा फोटो पेपरला जायचा आहे. काही जण पंक्तीला काही असेल 2 मिनिटं सांगा. या ठिकाणी आनंदीवरनं हिरंबा महाराज या ठिकाणी त्यांच्या सर्व महाराजांच्या हस्ते होणार आहे. कुंडली कवरते विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की